सोलापूरमधल्या तिरे गावात पुढारी न्यूज पोहोचलं तेव्हा तिथल्या घरांमध्ये आजही पाणी होतं। पाण्याची पातळी कमी झाली असली तरी घराघरांमध्ये पाणीच पाणी दिसत होतं। लोकांची घरं, दुकानं, शेती सगळंच पाण्यामध्ये होतं। यावेळी पुढारी न्यूजवर पुराचा अनुभव सांगताना मायलेकींना अश्रू सुद्धा आवरले नाहीत। पुढच्या महिन्यात मुलीचं लग्न असल्यानं शेतमजूर कुटुंबानं सगळी तयारी केली होती, पण पै पै करून जमवलेलं सगळं पाण्यात गेलंय, जमवलेलं सगळं वाहून गेलंय असं या मायलेकींनी डोळ्यात पाणी आणून सांगितलंय। आता लग्न तरी कसं करायचं असा प्रश्न सुद्धा या कुटुंबाला पडलाय। तर सोलापूरमधल्या तिरे या गावामध्ये मी सध्या आहे आणि या गावातली परिस्थिती देखील अतिशय भीषण आहे। काल जे मोठ्या प्रमाणात पाणी होतं त्यामध्ये काही प्रमाणात आता पाणी ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि जसजसं एक एक घर जे आहे ते पाणी उतरल्यानंतर मोकळं व्हायला सुरुवात झालेली आहे। त्याच गावातली दृश्य मी सुरुवातीला दाखवतो। याच तिरे गावामधली ही सगळी दृश्य आहेत। सीना नदीनं खरं तर हाहाकार माजवला आणि अनेक घरांमध्ये अशा पद्धतीनं पाणी गेलेलं आहे। पाण्याची पातळी किती प्रमाणात कमी झाली हे समोर असणार एका घरामधून दृश्य जे आहे ते आपल्याला दिसत असेल। काय सांगाल, कुठल्या दिवशी इथं पाणी आलं होतं आणि किती प्रमाणात पाणी वाढलेलं होतं, आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे? तुमच्यापर्यंत मदत काय पोहोचलेली? आमच्या घरात शिरलं, माझ्या मुलीचं लग्न होतं, पाणी सगळं मी बस्ता बांधलेला होता, सगळं पाण्यात गेले, माझं दुकान पाण्यात गेलंय। आम्ही लयच लग्नाची तयारी झाली होती? तयारी होती माझ्या मुलीची, सगळं पाण्यात गेलं, सगळं माझं घर पाण्यात आहे बघा। सगळं म्हणजे सगळं असं वाटूळ झालं, कुठल्या मी वस्तू काढली ना, अचानक पाणी आलं। वड्याच्या कडेला घर आहे माझं बघा, पत्र्याचं शेड आहे, सगळं पाणी शिरलंय बघा। सगळी तयारी केली? माझं दुकान बी एक छोटीशी टपरी होती ती सुद्धा पाण्यात गेलेली आहे बघा। आमचं बी पाण्यात घर आहे, भांडी सगळी खाणं पिणं सगळं पाण्यात आहे। तुमचं किती नुकसान या ठिकाणी झाले? काय काय? घरातले भांडे कपडे सगळं पाक पाण्यामध्ये भिजलंय। कोण आमच्यात काय गव्हर्नमेंट सर्व्हिस ना, आम्ही रोज मजुरी करून खातो। गाववाल्याने आम्हाला जेवण आणून दिले, फक्त अंगावरल्या कपड्यावर आम्ही बाहेर आलो। आम्हाला सरकारने मदत करावं। आमचे लेकरं बाळ शिक्षणाचे सगळे कागदपत्र सगळं पाण्यामध्ये गेले। लय नुकसानी झाले। सरकारला एवढीच मान्य आहे की आमची जरा आम्हाला मदत करावी, त्यांनी एवढीच विनंती आहे सरकारला। कोण पोहोचले आता तुमच्याकडे? गावातलेच आहेत, बाकी कोण नाही आले। सगळं आमचं डाग डागिना सगळं आम्ही करून ठेवलं होतं, सगळं आमचं गेलं घरातलं। पाण्यात सगळं गेलं। देवा सरकारनं आणले धान्य, आमचं काय खर्च झालेला, नुकसानी झालेली देवा। तुम्ही सरकारला ह्यांच्या व्यथा पोचवाव्या। हे काय म्हणतात की तुम्हीच मायबाप सरकार आहे, स्वतःला पोचता येत नाही, तुम्ही तुमच्या माध्यमातून पोचवा। पत्र्याला पाणी लागलंय, आमच्या पूर्ण पत्र्याला पाणी लागलंय। आम्ही हाय असं बाहेर पडलेला आहोत। सगळी वस्तू ही विशी घेतली होती पोरानं, ती विशी सुद्धा पाण्यात गेली आहे। आणि सगळं सगळं पाक आहे ती आमच्या घरातलं मटेरियल सगळंच गेलंय। धान्य सुद्धा आम्ही काढलं नाही घरातलं, सगळं बाहेर पडलंय पाकच। माल भरून आणल्याला आम्ही पोटातल्या पोटात रोज उकळून एकाचा बांध करून जात आहोत, ती पण आणून घरात ठेवल्याला ती पण भिजलंय सगळं। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, सोलापूर।